शहराचं हृदय म्हणून ओळखल्या जाणारा राजकमल चौक या मध्यवर्ती चौकाच्या ठिकाणी उड्डाणपुलाखाली बिनधास्त जीवन जगणाऱ्या घुमंतूमुळे आता त्रासदायक स्थिती निर्माण झाली आहे। शासनाने लाखो रुपये खर्च करून शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उड्डाणपुलाच्या भिंती रंगवल्या, पण त्याच भिंती आज अस्वच्छतेचे प्रतीक बनल्या आहेत। चौकाची अस्वच्छता, जबरदस्तीने पैसे मागणे, चोरी, खुलेआम दारू प्यायचे सत्र आणि मनपाच्या आदेशाला ठेंगा दाखवत वाढता घुमंतुकांचा विळखा। सिटी न्यूजच्या या विशेष वृत्तात पाहूया उड्डाणपुलाखालील अराजकतेचा विद्रूप चेहरा। हे दृश्य आहे अमरावतीच्या राजकमल, जयस्तंभ, राजापेठ आणि मालवीय चौकातील उड्डाणपुलाखालचे। इथे राहणाऱ्यांसाठी हा निवारा असला तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी हा त्रासदायक अडथळा ठरतो आहे। या ठिकाणी उघड्यावरच अन्न शिजवले जात आहे, अस्ताव्यस्त सामान मांडलेले आणि संपूर्ण परिसरात घाण व दुर्गंधी पसरलेली। यामुळे वाहन चालक, पादचारी, व्यापारी हे त्रासले आहेत। अनेक ठिकाणी वाहन थांबवून जबरदस्तीने पैसे मागितले जातात। या लहान मुलांना, किशोरवयीन मुलींना लहानपणापासूनच भीक मागण्याचे प्रशिक्षण दिले जाते। गर्ल्स हायस्कूल चौकात वाहन चालकांकडून जबरदस्तीने पैसे मागतानाचं दृश्य आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात चोरीचे प्रकार वाढले आहेत। 20 मे रोजी मनपा प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात थोडा वेळ तणाव निर्माण झाला। त्यानंतर एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचून फिर्यादीला मोबाईल परत मिळवून देतो, परंतु आरोपीवर कोणतीही कारवाई होत नाही। उल्लेखनीय बाब ही की मनपा अतिक्रमण विभागाने यापूर्वी बरेचदा कारवाई करून ही टोळी या ठिकाणाहून हद्दपार केली आहे, परंतु काही दिवसातच हे लोक पुन्हा शहरात दाखल होतात। याकरिता कोणता विभाग जबाबदार, पोलीस, मनपा की कुणीच नाही। या भटकंतूसाठी खुलेआम दारू पिणे, अश्लील भाषा वापरणे, रस्त्यावरच हाणामारी आणि परिसरात अस्वच्छता ही सामान्य गोष्ट आहे। मात्र याचा त्रास या परिसरातून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना होतोय। संपूर्ण प्रकारावर प्रशासन गप्प का? काय होतंय शहराच्या हृदयस्थळी? आता मात्र यावर प्रशासनाकडनं उत्तर हवंय, कारवाई हवी आणि सर्वसामान्यांना न्याय हवाय। कल मंगलवार शाम 8 बजे की घटना है। राजकमल मनबरी के सामने एक युवक का मोबाइल गुम हो गया। उसका आरोप था कि वो मोबाइल वहाँ के बैठे हुए एक विशिष्ट समाज के लोगों ने लिया है। वो जब वो उनको पर मांगने के लगा तो उसके प्रतिकार में सामने वाले सब उसके आंख पे आ गए। मारापीटी का माहौल बन गया, रॉड डंडी निकल गए। फिर मैंने मध्यस्थी करके सिटी कोत वाली पुलिस वालों को बुलाया, फिर जाकर वो मोबाइल जब्त हुआ। ये सारा गंदगी का आलम, सारे व्यापारी परेशान है। पार्किंग के जगह में इनका जमावड़ा है, चाहे नेहरू मैदान हो या राजापेठ हो या जयस्तंभ चौक हो, पूरे सिटी पे इनका कब्जा है। जल्द से जल्द मनपा आयुक्त इसका निवारण करे और जनता को राहत दे। आमच्या सिटी न्यूज कॅमेऱ्यांनी दाखवलेलं हे दृश्य केवळ अराजकतेचं नव्हे तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचं ठळक उदाहरण आहे। अमरावती शहराचा मध्यवर्ती भाग, नागरिकांची दैनंदिन हालचाल, व्यापारी व्यवहार सर्वच या त्रासामुळे विस्कळीत झाले आहे। प्रशासनाने आता तरी जागं व्हावं, नियमांचं कडक अंमलबजावणी करावी आणि शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावी। ही सिटी न्यूजची भूमिका आणि मागणी आहे। पहा, विचारा आणि प्रशासनाला उत्तरदायी ठेवा, कारण हे शहर आपलं आहे।